नाही रे, हीच वाट आहे. चुकायची शक्यता फार दाट आहे. अवकाश रे, या वाटेने जायचं आपल्याला. चढल्यानंतर आम्ही आता गडाच्या मेन दरवाजाची इथे येतो. तर आत या ठिकाणी पाण्याची टाकी आहे, पिण्यासारखे पाणी आहे. बाबा पिऊन दाखवतोय. तर या ठिकाणी आपल्याला एक मंदिर बघायला भेटते. मी मोबाईल खिशात ठेवतो, मी रिस्क काही घेणार नाही. हॅलो नमस्ते, कसं काय, राम राम. दिस इज अनिल अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल स्टार रायडर अनिल. तर आजचा हा पूर्ण व्लॉग आपला हा मराठीत असणार आहे. ही व्हिडिओ आपली खूप दिवसांनी पडत आहे, कारण की कुठे फिरायला झालंच नाही. फिरायला गेलो परंतु व्हिडिओ काढली नाही. आणि आज खूप दिवसांनी आपला प्लॅन तयार झालेला आहे, त्यामुळे आज बघू बोललो. खूप दिवसांनी आपली राईड सुरू झाली, तर आज बोललो व्हिडिओ काढू. सकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आम्ही आता घनसोलीवरनं जवळपास कल्याणला येऊन थांबलेलो आहे. कल्याणला थांबलो कारण आमच्यातला एक जण मागे राहिला आहे, त्यासाठी आम्ही वाट बघत थांबलेलो आहे. आमचा सकाळी 5ला राईड सुरू करण्याचा प्लॅन होता, परंतु तो एक जण मागे राहिलेला आहे, त्याच्यामुळे आता आपल्याला लेट होणार आहे. आमचं असं ठरलेलं की सकाळी लवकर जाऊ, म्हणजे कसं घरी यायला सोपं जाईल, लवकर घरी पोचू आपण. परंतु ठरलेल्या प्लॅननुसार आम्ही सर्वजण बरोबर आलो, पण एका व्यक्तीमुळे आमची राईडला आता उशीर होणार आहे. बघू कसं काय ते. राईडची पूर्ण जिम्मेदारी माझ्यावरती आणि माझा मित्र हा अतुल, आमच्या दोघांवरती आहे. हा खरं म्हणजे हा कॅप्टन आहे. विषय असा झाला आहे की जो मागं जण राहिला आहे तो सकाळी फोनच उचलत नव्हता आणि हा त्याच्या मागे बसणार होता. तर कॅप्टनच फिरायला येणार नाही अशी अवस्था झाली. कॅप्टनच राईडला येणार नाही अशी अवस्था झालेली. परंतु त्याने कसे का होईना 10-15 कॉल नंतर त्याने कॉल उचलला आणि तो आता येतोय, त्यासाठी आम्ही थांबलोय. तो आता आलो की आम्ही मग इथून निघेल. तो येईपर्यंत तुम्हाला दाखवतो की आपण राईडसोबत आपल्यासोबत कोणकोणत्या गाड्या येणार आहे. तर पहिली ही आहे एक्स्ट्रीम. ही पहिल्यांदाच आपल्यासोबत राईडला येत आहे. तर त्याचबरोबर ही आपली व्हाईट परी, ही तुम्हाला तर माहितीच आहे. आणि तुमचा विश्वास बसणार नाही, परंतु या राईडला आपल्यासोबत ही स्प्लेंडरसुद्धा आहे. भावाने एक नंबर मॉडिफिकेशन केलं आहे या बाईकवरती. टॉप बॉक्स काढलं. आणि हे दोघं हे आपल्यासोबत राईडला आहेत. ते कुठं आहे तो? आलाय का? तर आपला रायडर मित्र आलेला आहे. काय रे, कुठं होता? झोप झाली नव्हती का तुझी? अरे आपला कॅप्टन राहिला असता घरी, आता घरी पाठवायची वेळ आलेली ह्याच्यावरती. ही एक अजून एक बाईक आपल्यासोबत आहे, कॅप्टन. तर फायनली आपल्या राईडला सुरुवात होत आहे. आपले सर्व रायडर्स आलेले आहेत. तर आपण आता थोड्याच वेळात, नाही सॉरी, आता आपण डायरेक्ट निघणारच आहे. चला निघायचं का? चला निघायचं का म्हणजे. तर एका तासाच्या प्रवासानंतर आम्ही आता पुढे आलेलो आहे. आता इकडूनच्या अगोदरचा घाट आता चालू आहे. ते आम्ही आता नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहे. एक जण आपला मागे राहिला आहे, त्यामुळे त्यासाठी वाट बघत थांबलेलो आहे. या ठिकाणी आपण आता नाश्ता करायला थांबलेलो आहे आणि तुम्हाला दाखवतो. आपल्या समोर आता सूर्योदय होत आहे. खूप एकदम चांगल्या लोकेशनवरती आम्ही थांबलेलो आहे. दाखवतो सूर्योदय कसा होतं ते. तो पहा, अतिशय सुंदर नजारा आहे इथून. या ठिकाणी आम्ही नाश्त्याला बसलो होतो, पण काही इकडची चव आपल्याला आवडली नाही, आमच्या पोरांना आवडली नाही. त्यांना इकडची चव आवडली नाही, म्हणून आम्ही दुसऱ्या ठिकाणी जातोय. आता इथून आता पटकन निघून पुढच्या ठिकाणी बसून मग आपण पुढे राईड कंटिन्यू करू. चला.
तर आता आपण घोटीमध्ये येऊन थांबलेलो आहे. मी अजून तुम्हाला सांगितलं नाही की मी चाललो आहे कुठे, पण आपण चाललेलो आहोत रतनगडाकडे. इथून कमीत कमी 50 किलोमीटर एवढं अंतर राहिलेले आहे फक्त. ते थांबायचं कारण म्हणजे आम्ही मागे नाश्त्यासाठी थांबलो आहे. नाश्ता केल्यानंतर मग इथून लगेच निघणार. जा ना धुयात, चांगलं पाणी ओरडले. तर फायनली आपण रतनगडच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे. आपल्या गाड्या तिथे पार्किंग केलेल्या आहेत. 20 रुपये प्रति गाडी पार्किंग रुपये आहे इकडे. तिथे मस्त पाण्याचा कुंड आहे, थंड पाण्याचा कुंड आहे. याने त्यातलं पाणी काढून मस्त तोंड बिंड धुवून फ्रेश झालेत. मी आता आपण थोड्याच वेळात गड चरायला सुरुवात करत आहे. नाही रे, हीच वाट आहे. उम्याला जो काय त्या बैलाच्या जागे उम्या एक जमलेला एवढा बैल तो 5-4 उम्या ए तो बैल जमलाय त्या जागी तू जोग. रतनगडची सुरुवात झालेली आहे, परंतु आमच्या ते एकालाही माहित नाही की वाट कुठे आहे ती. तूच लीडर आहे आता, तूच लीडर आहेस आता. तुझ्या मागणं सगळी आता मेंढर येतील. बैल पाहिजे का शेतीचे काम चालले. काय नाही रे, जेव्हा ती पोरं उतरतात ती बघ. पोरं येतात वरनं, इकडे हीच वाट आहे. हा बघ इथं दमला खाली. लाकडं उचलायच्या आधी विचारा. पूर्ण गावासारखा सीन आहे. शेत बित एकदम खद्दीत टाकले. झोपडी पण आहे एकदम. ए व्लॉगर इकडे माट्या. अरे पण काठी पाहिजेच का? काठी कंपल्सरी आहे का? गड चढताना अशी जंगलातनं वाटा गेलेल्या आहेत. त्यामुळे येत असाल तर वाट बघून या, चुकायची शक्यता फार दाट आहे. मस्त असं निसर्गाच्या मधून वाट जात आहे. तो बघा तिकडे रतनगड, तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. अजून 2 तास एवढी चढाई आहे. खूप सोपा सुद्धा नाही आणि खूप अवघड नाही असा हा किल्ला आहे. पण मजा येते चढण्यासाठी. ते खूप खोल अशी दरी आहे. दरीच्या शेजारून ही शीट पायवाट जाते. बघा दरी कुठल्या तरी सावकाश रे.
आता बघायला येईल चावी तो मारत नाही आपण घरी बा सरकू शकतो अशा प्रकारची वाट आहे. या वाटेने जायचे आपल्याला. सरळ चढण आहे. गोरकडे तिकडं असा रोड असा. जाऊन आलोय मी पण. सरळ सरळ चढण आहे. गाड्याचा बऱ्यापैकी भाग आम्ही चढलेला आहे, पण थोडासा पाठ राहिलाय. परंतु गड चढताना अशी काही वाट लागली. अतिशय खूप सुंदर आहे आणि वाटेच्या बाजूचा व्ह्यू सुद्धा एक नंबर आहे. एक अशा प्रकारे पहा. अरे बघ ना. अशा प्रकारची वाट आहे. हा बघा वर किल्ला. जवळपास पोहोचलेलो आपण. खाली राहा. हे घे खाली. खाली खूप मोठी दरी. अवघड अशा शिड्या चढल्यानंतर आम्ही आता गडाच्या मेन दरवाजाच्या इथे आलो. तर अशा प्रकारे हे रतनगडाचा मेन दरवाजा आहे. या ठिकाणाहून आम्ही आलोय आणि या ठिकाणी हा दरवाजा आहे. इथे आपल्या पोरांचे फोटोशूट चालू आहे. काय म्हटलं रे तुम्ही एका जागी उभं आहे. तर फायनली आम्ही गडाच्या सर्वात उंच टोकावरती आलेलो आहे. सर्वात उंच ठिकाणी आल्यानंतर इथे काही असा एक झेंडा आहे सर्वात उंच ठिकाणी. ते आम्ही फोटोशूट सुद्धा केलेला आहे. हे फोटो इंस्टाग्रामवरती बघायला भेटतील. त्याचबरोबर अशा प्रकारचा व्ह्यू या ठिकाणावरून दिसतो. खूप सुंदर असा व्ह्यू आहे. चारही साईडला दरी आहे. हळू ये रे. तो पहा झेंडा. त्या ठिकाणी आम्ही होतो. तिथून आता ह्या वाटेने असे खाली उतरल्यानंतर असा काहीसा व्ह्यू आहे इथे या ठिकाणी. इथून आम्हाला असं सरळ जायचं आहे. थोडं पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक पाण्याचे टाके आहेत. ही हळू येऊ का रे. लई जागा आहे का. तिकडे पाण्याचे टाके आहेत आणि थोडं पाणी पण टपकत आहे थोडं थोडं. निव्वळ पाणी या ठिकाणी पाणी आहे. पूर्ण निव्वळ पाणी आहे. पिऊया का रे. आतमध्ये पाणी आहे. तर या ठिकाणी पाण्याची टाकी आहे. इथून पिण्याचे पाणी भेटते. चांगलं पाणी आहे. आपण पिऊ शकतो या ठिकाणी. या ठिकाणी आम्ही
नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो. पिण्यासारखे पाणी आहे बाबा, पिऊन दाखवतोय विथ प्रूफ. तर तुम्ही आलात की या ठिकाणी पाण्याची बाटली भरून ठेवू शकता. आमच्या कॅप्टनची हालत पूर्णपणे टाईट झालेली आहे. पाक चालायची इच्छा नाही, जीव आलंय पाक. त्या ठिकाणाहून जरा पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक असा दरवाजा पाहायला भेटतो आणि थोडंसं बुरुजसुद्धा आहे हा दरवाजा. आणि या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचा व्ह्यू या ठिकाणी दिसतोय. तो खूप खोल अशी दरी आहे, दिसतच नाही खालपर्यंत. आणि आपल्याला एक गुफा सुद्धा पाहायला भेटते. गुफेमध्ये अशी थोडीफार जागा सुद्धा आहे राहण्यासारखी. तर भारी आहे राहायला. चट्टे बिटे टाकून इकडे आतमध्ये चांगली सोय आहे. तर या ठिकाणी आपल्याला लोखंडाच्या पायऱ्या बघायला भेटतात. लोखंडाच्या पायऱ्या संपल्यानंतर डायरेक्ट आपल्याला इकडे दरी पाहायला भेटते. मी मोबाईल खिशात ठेवतो, मी रिस्क काही घेणार नाही. खूप सुंदर अशा लोखंडाच्या पायऱ्या या ठिकाणी आहेत, नजारा पाहू शकता. तर आपला जवळपास किल्ला फिरून झालेला आहे. आता आपण किल्ला उतरायला सुरुवात केलेली आहे. जो काही किल्ल्यावरती पाहण्यासारखे जे वास्तू होते तुम्हाला ते दाखवले. एवढं खूप जास्त काही बघण्यासारखं नाही, परंतु व्ह्यू सर्वच ठिकाणी एक नंबर आहे. मी जवळपास चारी साईडून या किल्ल्याला प्रदक्षिणा घातली. चारी साईडून वरून किल्ला आम्ही फिरवून घेतलाय आणि आता आम्ही उतरायला सुरुवात केली आहे. लोखंडाच्या पायऱ्या या ठिकाणी आहेत. आम्ही ज्या साईडून उतरतोय ही यायची सुद्धा वाट आहे, परंतु आम्ही चढताना दुसऱ्या साईडून चढलो आणि आता अगदी उतरताना दुसऱ्या साईडनं दिसतंय. तर ते पाहू शकता, आपल्याला हाय करतायत. कुठले? हा, येल रोड. शाउट आउट. जेल रोड कुठं आलं? नाशिक. हा, नाशिक रोडचे काही आपले सबस्क्रायबर्स आपल्याला भेटलेले आहेत. तुम्ही पाहू शकता खालून आपल्याला हात दाखवत आहे. तो ऑलरेडी आम्हाला निघायला खूप टाइम झालेला आहे आणि हे आमची उमेश आणि रोहित. अजून यांचा फोटोशूट झालेला नाही. अजून फोटोशूट यांचा झालेला नाही. काय माहित काय करतायत. आणि अतुल घरात त्यांना शिव्या घालताना.
थोडा गड उतरल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक अशी जुन्या टाईपची झोपडी बघायला भेटते. या झोपडीच्या आजूबाजूचा परिसर एकदम खूप छान आहे आणि स्वच्छ आहे. तर तुम्हाला रतनगड रतनगडला जाताना तुम्ही या वाटेने सुद्धा जाऊ शकता. या ठिकाणी 2 वाटा पाहायला भेटतात आपल्याला. ही जी वाट गेले ती आपली रतनगडाकडे गेले. जर तुम्हाला ह्या वाटेने जर हरिश्चंद्रगड करायचा असेल, एका दिवसात 2 किल्ले करायचे असेल, तर हरिश्चंद्रगडासाठी आपल्याला ही वाट आपली हरिश्चंद्रगडाकडे जाते. तर ही अशी वाट आणि ही या ठिकाणी झोपडी आहे. तर तुम्ही पाहू शकता, जाऊ शकता या ठिकाणी. तर ही छोटीशी इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची होती. तर फायनली आम्ही जवळपास गड उतरलेलाच आहे. आम्ही जवळपास बोललो ना, पुढं लगेच काय मध्ये बोलायची गरज आहे. जवळपास पण दिसलेलं नाही. मग एक तास झालं चालतोय. तर मला वर बोललास तिकडे जवळपास उतरलो, त्याच्यानंतर 1 तास झाला तरी आपण उतरतोय. उतरू भडकलेला आहे. मगाशी वर बोलला आपण पोचलो, 1 तास झालं त्याच्यानंतर तरी उतरतोय. कॅप्टनचा काय निर्णय फिक्स नाही. 5-6 व्हिडिओ वाया गेलेले आहे. तर जवळपास आपण उतरलेलोच आहे. तर आम्ही गड चढायला 12ला सुरुवात केली होती आणि आता जवळपास 6 वाजलेत. म्हणजे टोटल आम्हाला 6 तासाचा वेळ पूर्ण आम्ही किल्ल्यावरती घालवला. गड चढताना सर्वांचा जोश हाय होता, परंतु आता सर्वांचे चेहरे पडलेले आहेत. चालता येत नाही अक्षरशः, अशी कंडिशन आहे आपली. मला एक छोटीशी इन्फॉर्मेशन सांगायची राहिली होती. तर ती अशी की रतनगड हा किल्ला हरिश्चंद्र आणि कळसुबाई अभयारण्य या क्षेत्रामध्ये येतो. तर कळसुबाई आणि हरिश्चंद्र अभयारण्य या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला प्रवेश करायचा असेल, काही असो, हरिश्चंद्रगडावरती जायचं असो किंवा रतनगडावरती यायला असो, तुम्हाला कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्यात यावे लागते. तर ह्या अभयारण्यात जाण्यासाठी काही कर मोजावा लागतो. त्यासाठी आम्ही प्रत्येक बाईकसाठी 25 रुपये आणि पर पर्सन 20 रुपये नाही 30 रुपये या हिशोबाने तो कर आम्ही दिलेला आहे. तर तुम्ही पण जर राईडसाठी येत असाल तर या गोष्टीसाठी तयार राहा आणि शक्यतो कॅश ठेवा. ऑनलाईन तिथे नाही आहे, त्यामुळे फसू शकता. तुम्हाला ते वर सोडणार नाहीत, त्यामुळे कॅश ठेवा. हां, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची होती. तर फायनली आम्ही जिथे गाडी पार्किंग केलेली तिथं आलेलो आहे. तर आमचं जाताना जे मंदिराचं दर्शन करायचं होतं ते चुकलं होतं. तर आम्ही हे फुल घेऊन मंदिरामध्ये चाललेलो आहे. मंदिरात देवाचं दर्शन घेऊन मग इथून आम्ही निघेल. आणि सगळ्यांनाच खूप भूक लागलेली आहे, तर जेवण करण्यासाठी कुठेतरी आम्ही थांबेल. तिथून मग सर्वजण आपापल्या घरी निघून जातात. तर असा प्लॅन आहे. चला आपण जाऊ मंदिरात.